नमस्कार. महाराष्ट्राचा बिहार होताना आपल्याला दिसत असेल. याचं मुख्य कारण असेल ते म्हणजे इथली लोकशाही पूर्णपणे संपत चालली आहे आणि घराणेशाही ही वाढताना आपल्याला दिसत असेल. आणि त्यामागचा जर तुम्ही विचार करता, इथले आमदार खासदार जे असतील ना, यांचीच मुलं एक आमदार खासदार होताना आपल्याला दिसत आहेत. यांचीच मुलं एखाद्या पदावर बसताना आपल्याला दिसत आहेत. या आमदारांच्या खासदारांच्या हॉस्पिटल्स यांच्या, कन्स्ट्रक्शनल्या साईड यांची, पेट्रोल पंप यांचे, मायनिंग यांचं, जे काही सगळ्या म्हणजे जिथे पैसा असेल या सगळ्यावर हात यांचा. एखादं यांनी निधी आणला, एखादा निधी एका ठिकाणी घालायचा असेल तर तिथे वेंडरही यांचे, त्यांचीच माणसं काम करणार. म्हणजे बाकी सर्व लोकांसाठी फक्त वडापाव आणि एका लिंबू सोड्याचं तुम्ही दुकान घाला. महाराष्ट्रामध्ये साधा नगरपंचायतीचा जर अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी प्रोटेक्शन घेऊन जावं लागतं. त्यानुसार तुम्ही विचार करू शकता की महाराष्ट्र सध्याचा युवक हा उद्योग व्यवसायाकडे वळत असेल आणि त्याला गुंतवणुकीसाठी एखादं कर्ज लागत असेल तरी सुद्धा त्याला आमदार खासदारांचेच पाय धरावे लागतात. कारण एक ठराविक बँकांचं अप्रुव्हल जे आहे हे यांच्याच हाती असतं. पण हा नियम हा सर्वसामान्यांसाठी नियम नसतो. जर त्यांचा तो कार्यकर्ता असतील तर त्यांच्यासाठी नियम पूर्णपणे वेगळे असतात. कार्यकर्ता असल्याने तुम्ही त्याच्या असेट पाहत नाही, तुम्ही त्याचा जामीन पाहत नाही, तो सांगेल त्या अमाऊंटचं कर्ज दिले जातं. हा प्रकार सांगण्याचा उद्देश एकच आहे, ठराविक कार्यकर्त्यांसाठी ही कामं केली जातात आणि सामान्य माणसांसाठी फक्त आश्वासने. पण आताचा तरुण या सर्व गोष्टी पाहत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.